तर या प्रकरणासंदर्भातली महत्त्वाची अपडेट आता समोर येते। पोर्शे कंपनीचे प्रतिनिधी सध्या पुण्यात दाखल झालेले आहेत। तर पोर्शे गाडीचे अधिकृत प्रतिनिधी त्यांच्या पथकासह मुंबईतून पुण्यामध्ये दाखल झालेत। पुण्यातील एरवाडा पोलीस ठाण्यामध्ये या प्रतिनिधींच्या वतीनं गाडीची तपासणी देखील केली जाते। तर गाडीमध्ये तांत्रिक विश्लेषण जाणून घेण्यासाठी प्रतिनिधी दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। तर पुणे आरटीओचे अधिकारी सुद्धा एरवाडा पोलीस ठाण्यामध्ये सध्या दाखल झालेले आहेत। तर 19 मे रोजी झालेल्या अपघातामध्ये याच पोर्शे गाडीनं दिलेल्या धडकेमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला होता। तर या प्रकरणातील सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अपडेट, पोर्शे कंपनीचे प्रतिनिधी आता पुण्यात दाखल झाले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।